हॅलो एव्हरीवन. सो काल आपण मोल्स कसे फाइंड आउट करायचे हे बघितलं होतं. मोल्स, मोलार मास ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. आज आपण त्याच्यावरचेच अजून वेगवेगळे एक्झाम्पल्स घेणार आहोत सो दॅट की तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली अजून अंडरस्टँड होतील. ओके, सगळ्यात सुरुवातीला सांगा, मला आवाज येतोय का एव्हरीवन? यू कॅन गिव्ह मी अ रिस्पॉन्स. ॲम आय ऑडिबल? हॅलो एव्हरीवन. सो आज आपण बघणार आहोत की मोल्सवरचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे. कालच्या लेक्चरमध्ये आपण मोल कन्सेप्ट बघितली होती. हाऊ कॅन वी कॅन कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स. जर आपल्याला गिवन मास प्रोव्हाइड केलेला असेल, मोलार मास माहीत असेल, तर त्यांच्यापासून आपण मोल्स डिटरमाइन करू शकतो. सो त्याच टाईपच्या आज आपण अजून क्वेश्चन्स घेणार आहोत. सगळ्यांना सुरुवातीला मला सांगा, आवाज येतोय का? ओके ओके, ठीक आहे, चालेल. सो बघा, काल आपण बघितलं होतं की मोल्सचा फॉर्म्युला काय आहे. तुमच्यापैकी कुणी मला सांगू शकेल मोलचा फॉर्म्युला? एनी वन ऑफ यू प्लीज गिव्ह मी द आन्सर. मोल्स इज इक्वल टू, मोल इज इक्वल टू कसं डिटरमाइन करणार? येस, करेक्ट, व्हेरी गुड. गिवन मास अपॉन मोलार मास. ओके, गिवन मास अपॉन मोलार मास. जर आपल्याला मोलार मास फाइंड आउट करता आलं, गिवन मास तर आपल्याला दिलेलं असेल, त्याच्यावरून आपण काय करणार आहोत, ह्या रेशोवरून मोल्सचं आन्सर फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, मग मोल्सचा आन्सर आपल्याला फाइंड आउट करता आलं तर त्याच्यावरून मग आपण पुढचे वेगवेगळे क्वेश्चन्स पण करू शकतो की नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत ते पण आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकतं, किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता नंबर ऑफ ॲटम्स कधी फाइंड आउट करू शकतो आपण? जर ॲटॉमिक एलिमेंटल फॉर्म दिलेला असेल त्यावेळेस. ठीक आहे, आता मी तुम्हाला त्याच टाईपचे अजून वेगवेगळे क्वेश्चन्स घेणार आहे. पण आता आपल्याकडे एलिमेंटल फॉर्म नसेल, ॲटॉमिक फॉर्म नसेल. आज आपण डिस्कस करणार आहोत मॉलिक्युलर फॉर्म. जर मॉलिक्युलर फॉर्म असेल तर आपण कसे मोल्स फाइंड आउट करणार? मेथड सेम आहे, फक्त सुरुवातीला मग आता मोल्स फाइंड आउट करताना मोलार मास पण तुम्हाला व्यवस्थित फाइंड आउट करावं लागणार आहे त्या ॲटमचं. सो बघा, आता जर मी इथे क्वेश्चन लिहिला, फाइंड आउट नंबर ऑफ मोल्स. काय फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला? नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे आहेत. फाइंड आउट नंबर ऑफ मोल्स ऑफ H2O इन 36 ग्रॅम. ठीक आहे, 36 ग्रॅम मध्ये H2O किती मोल्स असतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो बाळांनो, माझा सगळ्यात पहिला बेसिक क्वेश्चन तुम्हाला हा आहे, H2O हा एक मॉलिक्यूल आहे का? हा एक एखादा एलिमेंटल ॲटॉमिक फॉर्म आहे? काय आहे हा? ग्रुप ऑफ ॲटम आहे, ग्रुप ऑफ एलिमेंट्स आहे, का फक्त एक एलिमेंट आहे? काय म्हणताल तुम्ही H2O ला? काय? ग्रुप ऑफ एलिमेंट. येस, करेक्ट, व्हेरी गुड. हा काय आहे? ग्रुप ऑफ एलिमेंट्स आहे. मग आता आपल्याला त्यांनी काय दिलंय? ग्रुप ऑफ एलिमेंट्स इन अ फिक्स प्रपोर्शन दिलेलं आहे. हे मी तुम्हाला का सांगतेय माहिती का? कारण ह्याचा पुढे आपल्याला यूज करायचा आहे. ग्रुप ऑफ एलिमेंट्स विथ फिक्स प्रपोर्शन. ओके, विथ फिक्स प्रपोर्शन. आत्ता सध्या तर मग तुम्ही मला काय सांगू शकता? मोलार मास सांगू शकता का? कसं फाइंड आउट करतो आपण मोलार मास? काय करणार? सगळ्यांची ॲडिशन करायची. मोलार मासेस ऑफ ॲटम्स किती आहेत, एलिमेंट किती आहेत, त्याच्यावरून आपण H2Oचं सगळ्यात पहिल्यांदा मोलार मास फाइंड आउट करणार. मोलार मास ऑफ H2O इज इक्वल टू काय लिहिणार मी? मग आता बघा, सेम फॉर्म्युला आहे, 2 टाइम्स इंटू मोलार मास. कुणाचं? 2 टाइम्स मोलार मास ऑफ हायड्रोजन. का बरं मी 2 लिहिलं बाळांनो? कारण इथं हायड्रोजन किती आहे?
2 टाइम्स आहे, ऑक्सिजन एकदाच आहे. आणि आपण मोलार मास काढतोय म्हणजेच H2Oचं मोलार मास फाइंड आउट करताना H2O हा कुठल्या कुठल्या एलिमेंट्सपासून बनला आहे, त्या एलिमेंट्सचे किती ॲटम्स आहेत त्या ॲटमनी सुद्धा आपल्याला मग मल्टिप्लाय करावं लागेल. मग हायड्रोजनचे किती ॲटम्स होते 2, ऑक्सिजनचा एकच आहे, प्लस काय करणार 1 इंटू काय लिहिणार मी मोलार मास ऑफ ऑक्सिजन. मग मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की काय बरं मोलार मास आणि ॲटोमिक मासेसमध्ये तेवढा जास्त फरक नाही पडत. तो जो कॅरेक्टरिस्टिक नंबर असतो तो तसाच ठेवायचा, फक्त युनिट चेंज करायचं असतं. ठीक आहे. मग आपण काय लिहिणार 2 इंटू हायड्रोजनचं मोलार मास किती असणार आहे 1, मोलार मासचं युनिट ग्रॅम पर मोल. त्याच्यानंतर ऑक्सिजनसाठी काय लिहिणार इथं 1ने मल्टिप्लाय करणार, कारण ऑक्सिजनचा एकच मोल आहे, एकच ॲटम आहे. 1 इंटू ऑक्सिजनचं मोलार मास किती असतं तर 16. युनिट काय लिहिणार आता तुम्ही फक्त ग्रॅम पर मोल. दोघांची ॲडिशन करून मोलार मासचा आन्सर किती येणार, मोलार मासचा आन्सर आलं 18 ग्रॅम पर मोल. हे काय झालं मोलार मासचं आन्सर आलेलं आहे. मग आता क्वेश्चन इझी आहे, तुम्हाला मास दिलेला आहे, तुम्हाला आता मोलार मास पण फाइंड आउट करता आलं, तुम्ही मला मोल्स फाइंड आउट करून दाखवू शकता. मोल्स इज इक्वल टू काय येईल गिवन मास. गिवन मास किती दिलेला आहे, गिवन मास डिवाइड बाय काय करतो आपण मोलार मास. मग फॉर्म्युला रिपीटेडली ज्यावेळेस आपण लिहित असतो त्यावेळेस तो आपला काय होतो क्वेश्चन सॉल्व करताना ॲटोमॅटिकली लर्न होऊन जातो, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असतो. त्याच्यामुळे फॉर्म्युला लिहायला कधीच कंटाळा करायचा नाही. गिवन मास काय दिली आहे व्हॅल्यू एकदा बघा वरती. गिवन मासची H2O कशामध्ये 36 ग्रॅममध्ये किती H2Oचे मोल्स आहेत ते विचारलं आहे, म्हणजेच गिवन मास किती आहे 36 ग्रॅम. ओके. मोलार मासचा आन्सर काय आलं इथे आपण फाइंड आउट केलं. ठीक आहे. मोलार मासचा आन्सर आलंय 18 ग्रॅम पर मोल. ओके. मग आता मला सांगा ग्रॅम ग्रॅम काय होईल, कॅन्सल होईल. मोल इनवर्स वरती गेल्यावर कसा होणार पॉझिटिव्ह होणार. ठीक आहे. ओके. मग 18 1 18, 18 2 36. आन्सर काय आलं तुमचं 2 मोल. गॉट इट. आपण कसं फाइंड आउट केलं, सेम तीच मेथड आहे. काल आपण ॲटम्ससाठी मोल फाइंड आउट करत होतो, आत्ता मी तुम्हाला फक्त एक ग्रुप ऑफ ॲटम्स, ग्रुप ऑफ एलिमेंट्स म्हणजेच तुम्हाला एक मॉलिक्युलर फॉर्म दिलेला आहे. बाकी आपला फॉर्म्युला चेंज झाला आहे का नाही, बेसिक कन्सेप्ट तीच आहे. गिवन मास अपॉन मोलार मास इट विल गिव्ह यू द नंबर ऑफ मोल्स. ओके. गॉट इट. सगळ्यांना कळालंय. आता सिमिलर क्वेश्चन आपण करू शकतो. जर सपोज मी तुम्हाला सांगितलं बघा आता क्वेश्चन नंबर 2, आता जास्त करून तुम्ही मला रिस्पॉन्स देताल, तुम्ही मला सांगताल. आपल्याला CO2चे काय करायचे आहेत मोल्स फाइंड आउट करायचे आहेत. CO2चे मोल्स फाइंड आउट करायचे किती ग्रॅममध्ये तर 88 ग्रॅममध्ये किती CO2चे मोल्स असतील. हे 88 ग्रॅम काय असणार आहे गिवन मास तुम्हाला दिलेलं असणार आहे. मग काय करावं लागेल सगळ्यात सुरुवातीला, मला जर मोल्स फाइंड आउट करायचे असतील तर सगळ्यात सुरुवातीची स्टेप मला काय करावी लागणार आहे, सोल्युशनमध्ये काय फाइंड आउट करावं लागणार आहे सांगा बरं. मोल्स फाइंड आउट करायचे, मोलार मास. येस करेक्ट, व्हेरी गुड. काय करायचं आहे आपल्याला मोलार मास फाइंड आउट करायचा आहे. मग मी काय लिहिणार मोलार मास ऑफ CO2 काय आहे कार्बन डायऑक्साईडचं मोलार मास आपल्याला फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करणार इज इक्वल टू कार्बन एकदाच दिसतोय मग काय करणार 1 इंटू मोलार मास ऑफ कार्बन. कार्बन ह्या एलिमेंटचं ह्या ॲटमचं मोलार मास घेणार, मोलार मास ऑफ कार्बन प्लस काय करणार अजून काय दिसतंय ऑक्सिजन 2 टाइम्स दिसतोय 2 इंटू काय लिहिणार मी मोलार मास ऑफ ऑक्सिजन, मोलार मास ऑफ ऑक्सिजन. सो दॅट मला काय मिळेल मोलार मास मिळेल CO2चं. म्हणजेच मला आता काय कळतंय बघा 1 इंटू कार्बनचं मोलार मास, कार्बनचा तो युनिक नंबर आठवायचा, कार्बनचा तो युनिक नंबर आहे 12. फक्त मला आता पुढे काय लिहायचंय
12 काय लिहावं लागणार आहे मला, ग्रॅम पर मोल लिहावं लागणार आहे. मग मी काय लिहिलं, 12 ग्रॅम पर मोल प्लस ऑक्सिजनचं किती असतं, 2 × 16 काय लिहावं लागेल, ग्रॅम पर मोल. ओके, ठीक आहे. ॲडिशन करा, 12 प्लस 16 × 2 32 युनिट लागेल ग्रॅम पर मोल. आन्सर काय येईल तुमचं, 44 ग्रॅम पर मोल. हे काय केलं, सुरुवातीला मोलार मास फाइंड आउट केलं. तुम्हाला माहिती का, जसं जसं तुम्ही ह्याची खूप प्रॅक्टिस करताल, CO2चं मोलार मास काय पटकन तुम्ही सांगताल, 44 ग्रॅम पर मोल. H2Oचं मोलार मास किती, 18 ग्रॅम पर मोल. मिथेनचं मोलार मास विचारलं तर तुम्ही पटकन सांगताल, मिथेनमध्ये 1 कार्बन 4 हायड्रोजन, 12 + 4 16 ग्रॅम पर मोल. जसं जसं प्रॅक्टिस होईल तसं तसं तुम्हाला मोलार मासेस हे ॲटोमॅटिकली लर्न होऊन जाणार आहेत. पण आता सुरुवातीला आपल्याला ते ह्या पद्धतीने फाइंड आउट करणं गरजेचं आहे. मग आपल्याला मोलार मास मिळाले, मग आता आपण मोल्स फाइंड आउट करूयात. इझी आहेत. मोल्स इज इक्वल टू गिवन मास किती दिलं, गिवन मास मॅमने दिलं होतं 88 ग्रॅम. मग 88 ग्रॅम डिवाइड बाय काय करावं लागेल मला, डिवाइड बाय करावं लागेल मोलार मासने, जे की आलंय 44 ग्रॅम पर मोल. मी काल तुम्हाला बघा मोलार मास ज्यावेळेस एक्सप्लेन केलं होतं त्यावेळेस मी म्हणत होते मोलार मास म्हणजे काय, एका मोलचं मास, एका मोलमध्ये किती मास आहे. मग एका मोलचं मास आहे 44, आपल्याला 88 ग्रॅम दिलेला आहे, म्हणजेच मग किती मोल्स आन्सर येणार आहे, तर ते 2 मोल्सचं मास दिलेलं आहे. येस, करेक्ट, व्हेरी गुड. किती येईल आन्सर, 2 मोल्स. ठीक आहे, गॉट इट. सगळ्यांना कळतंय कशा पद्धतीने क्वेश्चन्स आपण सॉल्व करतोय. मी पुन्हा रिपीटेडली सेम टाईपचे क्वेश्चन्स घेते बाळांनो, का तर ते तुमचं लक्षात राहील, सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल आणि लर्न होऊन जाईल मॅक्झिमम गोष्टी क्लासमध्येच. कारण शक्यतो आपण जास्त क्लासमध्ये कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकलं, सगळं समजून घेतलं, तर मग तेवढाच आपला घरी जाऊन आपल्याला एकदा रिव्हिजन केली तरी होऊन जातं. ओके, आता नेक्स्ट मी तुम्हाला होमवर्क देतीये. फाइंड आउट नंबर ऑफ मोल्स present in 48 ग्रॅम ऑफ मिथेन. 48 ग्रॅम ऑफ मिथेन. मिथेनचे 48 ग्रॅम घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला किती मोल्स असतील ते मला कॅल्क्युलेट करून सांगायचे आहेत. इट इज युअर होमवर्क. यू हॅव टू सेंड मी होमवर्क ॲट माय व्हॉट्सअप नंबर. ओके, काय करावं लागेल, सगळ्यात सुरुवातीची स्टेप हिंट देऊन ठेवते मी. आय नो की तुम्हाला आता हिंटची गरज नाही आहे, बट स्टील सुरुवातीला काय करायचं, मोलार मास फाइंड आउट करायचं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला मोल्स विचारलेले आहेत, मग मोल्सचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. गिवन मास, जे की मास तुम्हाला दिलं आहे त्याला डिवाइड बाय करा मोलार मास. मोलार मास फाइंड आउट करणं हीच तर मेन हे आहे. ज्याला मोलार मास करेक्टली फाइंड आउट करता येईल त्याला मोलचा आन्सर ऑब्व्हियसली येणार आहे. काय करायचं आहे, फक्त मास अपॉन मोलार मासचा रेशो तर घ्यायचा आहे. मग तेच मोलार मास फाइंड आउट करता येणं हे महत्त्वाचं आहे. मग आता इथे एक्झामिनर किंवा मी तुमचं अजून थोडं नॉलेज चेक करते की तुम्हाला मिथेनचा फॉर्म्युला माहिती आहे का. जर फॉर्म्युला माहीत असेल तर मग तुम्हाला कळेल मिथेनमध्ये कुठले एलिमेंट आहेत, ते किती आहेत, अजून मग त्यांची ॲडिशन करून तुम्ही काय करताल, त्याचं मोलार मास फाइंड आउट करताल. ओके, आता मी वळतीये थोड्या नेक्स्ट टॉपिककडे. बघा, काल मी तुम्हाला सांगितलं होतं, जर आपल्याला ॲटॉमिक फॉर्म दिलेला असेल तर मासमधली इन्फॉर्मेशन मोलमध्ये कन्वर्ट करा आणि मोलवरून तुम्हाला डायरेक्ट काय मिळतील, नंबर ऑफ ॲटम्स मिळतील. ॲटॉमिक फॉर्म
किंवा त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, एलिमेंटल फॉर्म दिलेला असेल, एखादा एलिमेंट दिलेला आहे, एलिमेंटल फॉर्म आहे, तर त्याच्यावरून तुम्ही मग डायरेक्टली नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करू शकता. पण जर आता तुम्हाला एखादा मॉलिक्युलर फॉर्म दिलाय, म्हणजे एखादा मॉलिक्यूल दिलेला आहे, एखादा कंपाऊंड दिलाय आणि त्या कंपाऊंडमध्ये, त्या मॉलिक्यूलमध्ये किती ॲटम्स आहे असं जर विचारलं असेल, तर तुम्हाला सगळ्यात आधी काय करावं लागतं बघा, मासचं कन्व्हर्जन मोल्समध्ये. ही स्टेप तुमची सिमिलर आहे. मी व्हर्टिकल लिहिते म्हणजे मला तुम्हाला सांगता येईल. मासचं कन्व्हर्जन, जी काही गिवन इन्फॉर्मेशन मासमध्ये दिली आहे ती कन्वर्ट करायची आहे तुम्हाला मोल्समध्ये. कशी करतो, बाय डिवायडिंग मोलार मास. इथपर्यंतची स्टेप सेम, डिवायडिंग मोलार मास. आता मोल्सचं कन्व्हर्जन आधी तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, मॉलिक्युल्समध्ये करायचं आहे, आणि मॉलिक्युल्स नंतर ते कन्व्हर्जन तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, ॲटम्समध्ये करायचं आहे. ओके, गॉट इट. म्हणजे बघा, जर तुम्हाला एलिमेंटल फॉर्म दिला असेल तर आपल्याला मोलवरून डायरेक्टली नंबर ऑफ ॲटम्स आपण फाइंड आउट करतोय, पण आपल्याला एखादा मॉलिक्युलर फॉर्म दिला असेल तर मोल्सवरून आपल्याला किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे हे कळणार आहे. आणि मग त्या मॉलिक्युल्सला जर आपण ॲटोमिसिटीनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मग काय कळणार आहे, नंबर ऑफ ॲटम्स कळणार आहेत. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन हे छान समजून सांगते. लोड अजिबात घ्यायचा नाहीये, इट इज व्हेरी इझी. फक्त आता त्यांनी मॉलिक्युलर फॉर्म दिलाय, त्याच्यामुळे आधी आपल्याला मॉलिक्युल्स फाइंड आउट करावे लागतील, अँड देन वी हॅव टू फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला एक साधं सिम्पल एक्झाम्पल घेते. सिम्पलच एक्झाम्पल्स असणार आहे, लोड लेने का नाही. काय दिलंय बघा आता, फाइंड आउट टोटल नंबर ऑफ ॲटम्स कशामध्ये, प्रेझेंट इन 36 ग्रॅम ऑफ वॉटर. ठीक आहे. आता तुम्हाला वॉटरचे ग्रॅम दिलेत. आता तुम्हाला मोल हा क्वेश्चन नाही विचारला बाळांनो. तुम्ही म्हणताल मॅम आत्ता तर हा क्वेश्चन झाला होता. नाही, आत्ता जो आपण क्वेश्चन डिस्कस केला होता ना, त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, मोल्स फाइंड आउट केले होते. बघा, सगळ्यात सुरुवातीचा क्वेश्चन, ह्या क्वेश्चनमध्ये आपण केलते फाइंड आउट द नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर इन 36 ग्राम. मोल्स फाइंड आउट केलते, बट अब क्वेश्चन चेंज हुआ है. अब आपको सिर्फ मोल्स नहीं पूछा, आपको पूछे हैं नंबर ऑफ एटम्स. सो आपको क्या करना पड़ेगा, मोल्सचं कन्वर्जन, आधी मॉलिक्युल्सचं कन्वर्जन, ॲटम्स. ठीक आहे, वन बाय वन आपण सगळं करूयात, स्टेप बाय स्टेप. मी काय सांगितलं, ज्यावेळेस तुम्हाला गिवन इन्फॉर्मेशन ग्रॅममध्ये असेल, सुरुवातीला मोल्स फाइंड आउट करून घ्या. आता मोलार मास ऑफ वॉटर मी पुन्हा कॅल्क्युलेट करून दाखवत नाहीये. मोलार मास ऑफ वॉटर असतं 18 ग्रॅम पर मोल. कसं आलं, ऑक्सिजनचं कॉन्ट्रीब्युशन 16 ग्रॅम पर मोल, 2 हायड्रोजन मिळून +2 ग्रॅम पर मोल, 16 + 2 18 ग्रॅम पर मोल. सुरुवातीला मी मोल्स फाइंड आउट करून घेते. किती येईल, गिवन मास डिवाइड बाय मोलार मास, आन्सर येईल तुमचं 2 मोल्स. इथपर्यंत आम्हाला आधी पण येत होतं मॅडम, आत्ता पण येतंय. आता काय नवीन आहे, आता नवीन गोष्ट आपल्याला आत्ता करायची आहे. इथपर्यंत तर आपल्याला आधी सुद्धा येत होतं. आता आपल्याला मोल्स नाही विचारले, ह्या 2 मोल्समध्ये किती ॲटम्स असतील हे विचारलेलं आहे. आता आपण जे 2 मोल्स फाइंड आउट केलंय त्याच्या पुढे काय लिहायचं आहे बघा, 2 मोल्स कुणाचे आलेत रे, वॉटर काय मॉलिक्युल्स ना, मग हे 2 मोल्स कुणाचे आलेत, 2 मोल्स ऑफ H2O. H2O ॲटम आहे का मॉलिक्यूल, मग अशीच तुम्ही मला सांगितलं मॉलिक्यूल फॉर्म आहे, म्हणजेच 2 मोल्स ऑफ काय आलंय, मॉलिक्यूल आलेलं आहे. मग मी काल तुम्हाला ज्यावेळेस मोल इक्वेशन शिकवलं होतं, मोल कन्सेप्ट शिकवली होती, त्यावेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं, जर 12 डझन मँगो असं म्हटलं, जर आपण
1 डझन मँगो असं म्हटलं तर आपण पुढे काय लिहितो रे? 1 डझन मँगो इज इक्वल टू 12 बनानाज लिहितो का? नाही, आपण काय लिहितो? 1 डझन मँगो म्हणजे किती मँगो असणार आहे? 12 मँगोज असणार आहेत. ओके. मग सिमिलरली 1 डझन बनाना असेल तर आपण काय लिहितो? 1 डझन बनाना जर असेल तर आपण 12 बनाना लिहितो. ओके. बरोबर आहे मॅडम, आठवतंय आम्हाला. जर मी म्हटलं माझ्याकडं किती बरं 1 डझन रोजेस आहेत, मग मी काय म्हणणार? माझ्याकडं 12 रोजेस आहेत. म्हणजेच ह्या डझनला आपण कशाने रिप्लेस करतोय? फक्त त्याच्या त्या नंबरने रिप्लेस करतोय. डझनचा मिनिंग काय असतो? 12. मग डझनला फक्त 12ने रिप्लेस केलं. पुढची जी काही एंटिटी आहे, पुढं जे काही लिहिलंय ते आपण कसं ठेवतो? ॲज इट इज ठेवतो. मग आपल्याला इथं सुद्धा तेच करायचंय बाळांनो. काय? 2 मोल्स ऑफ वॉटर काय आहेत? मॉलिक्युल्स आहेत. मग 2 मोल्स ऑफ वॉटर मॉलिक्युलला मी काय लिहू शकते बघा? 2 moles of water molecules, 2 moles of water molecules is equal to, आता बघा 2 ला मी ॲज इट इज ठेवतीये. 2 इंटू मोलच्या ठिकाणी मी काय आणणार? तुम्हाला तो नंबर लक्षात ठेवायला लावला होता. मोलचा काय नंबर आहे? सांगा लवकर पटकन. 1 मोल इज इक्वल टू काय? 6.022 into 10 raised to minus 23. करेक्ट सांगितलंय, बट बाळा 10⁻⁻23 नाहीये, 10⁻23 आहे. 6.022. ओके. हां, 6.022 इंटू 10⁻23. ठीक आहे. 2 ॲज इट इज ठेवला. मोलच्या ठिकाणी मी फक्त मोलचा नंबर ठेवलाय आणि तेवढे काय असणार आहेत? मॉलिक्युल्स असणार आहेत. कशाचे? तर वॉटरचे. मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. मग किती वॉटर मॉलिक्युल्स झाले? जर 2ने मल्टिप्लाय केलं त्या नंबरला तर 12.044 इंटू 10⁻23. हे काय झाले बाळांनो? मॉलिक्युल्स झाले. मॅडम, आम्हाला मॉलिक्युल्स नाही विचारले, आम्हाला ॲटम्स विचारलेत. मग आता आपण ॲटमकडेच जाणार आहोत. काय सांगितलंय? मासवरून आधी मोल्स फाइंड आउट करा, मोल्सवरून मॉलिक्युल्स फाइंड आउट करा आणि आता मॉलिक्युल्सवरून ॲटम्स फाइंड आउट करा बाय मल्टिप्लाइंग ॲटोमिसिटी. आता ॲटोमिसिटी ही काय कन्सेप्ट आहे बघा. हा जो इथे मी एक वॉटर मॉलिक्यूल ड्रॉ केलाय, हा एक वॉटर मॉलिक्यूल किती ॲटम्स पासून बनलाय? 3 ॲटम्स पासून बनलाय. मग हा 3 नंबर काय झाला? ॲटोमिसिटी झाला. जर समजा फॉर एक्झाम्पल मी इथं लिहिलं असतं CH4, हा CH4 किती ॲटम्स पासून बनलाय? कार्बन 1 ॲटम आणि 4 हायड्रोजनचे टोटल ॲटम्स किती लागतात? ते 5 ॲटम्स. म्हणजे मला काय कळतंय? एक मॉलिक्यूल जर वॉटरचा असेल तर तो एका मॉलिक्यूलसाठी मला 3 ॲटम्स लागतात. 5 ॲटम्स मिळून एक CH4चा मॉलिक्यूल तयार होतोय. जर मला एकदा मिथेन लिहायचं असेल, एकदा CH4 लिहायचं असेल तर माझ्याकडे 5 ॲटम लागतील. मग त्यात पण एक कार्बनचा लागेल आणि 4 हायड्रोजनचा लागणार आहे. म्हणजेच मला काय कळालं? ॲटोमिसिटी म्हणजे काय? खूप अवघड काही नाही आहे. किती ॲटम्स पासून तो मॉलिक्यूल बनलाय त्यालाच आपण ॲटोमिसिटी म्हणणार आहोत. मग मला सांगा, जर आपल्याकडे वॉटर आहे, वॉटरचे किती मॉलिक्युल्स आलेत? 12 इंटू 10⁻23. ठीक आहे. एक मॉलिक्यूल ड्रॉ करायला मला 3 ॲटम्स लागले. हा दुसरा मॉलिक्यूल ड्रॉ करायला अजून 3 ॲटम्स लागले. तिसरा मॉलिक्यूल ड्रॉ करायला अजून 3 ॲटम. चौथा मॉलिक्यूल ड्रॉ करायला अजून 3 ॲटम, अजून 3 ॲटम, अजून 3 ॲटम. म्हणजेच एवढे सगळे मॉलिक्युल्स ड्रॉ करताना मला 3-3 ॲटम लागतात. ह्याच्यावरून मला काय कळतं? एक बेसिक इक्वेशन काय कळतं की जर वॉटरचा एक मॉलिक्यूल असता तर त्या एका मॉलिक्यूलमध्ये किती ॲटम्स असले असते? सांगा बरं. वॉटरचा एक मॉलिक्यूल जर मी घेतला, 1 वॉटर मॉलिक्यूल, त्याच्यामध्ये किती ॲटम्स असतील? 1 वॉटर मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ, किती ॲटम्स पासून बनलाय तो? सांगा लवकर. एका वॉटर मॉलिक्यूल मध्ये किती ॲटम्स असतील बाळांनो?
3. येस करेक्ट. मग 1 वॉटर मॉलिक्यूल इज इक्वल टू 3 ॲटम्स. आपल्याकडे किती मॉलिक्युल्स आलेत? 12.044 इंटू 10⁻23. म्हणजे इमॅजिन करा, ह्या प्रत्येक एक मॉलिक्यूलमध्ये 3 ॲटम्स असणार आहेत. मग देअरफोर आपण काय लिहू शकतो? 12.044 इंटू 10⁻23. एवढे जर वॉटर मॉलिक्युल्स असतील, एवढ्या सगळ्या वॉटर मॉलिक्युल्समध्ये 3 ॲटम्स असणार आहे. मग हे कॅल्क्युलेट करण्यासाठी, एवढ्या सगळ्या मॉलिक्युल्समध्ये किती ॲटम्स असतील हे फाइंड आउट करण्यासाठी मला काय करावं लागेल? ह्या नंबरला 3 मल्टिप्लाय करावं लागेल. हे जर कळत नसेल तर इथे एक्स ठेवून बघा. ॲटम्स आपल्याला फाइंड आउट करायचेत, किती ॲटम्स असतील. इथे एक्स ठेवला, एक्स इंटू 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं इज इक्वल टू काय येईल? 3 इंटू 12.044 इंटू 10⁻23. म्हणजेच डायरेक्टली मग मी इथं काय लिहू शकते? डायरेक्टली मी लिहू शकते 3 इंटू 12.044 इंटू 10⁻23. किती ॲटम्स आले बार्त्रिक? ॲप्रॉक्सिमेटली जर आपण कॅल्क्युलेट केलं 36 इंटू 10⁻23 काय असणार आहेत? मग ॲटम्स असणार आहेत. आता तुम्ही तुमच्या फायनल आन्सरपर्यंत पोचलेला आहात. तुम्हाला काय विचारलं होतं? ॲटम्स विचारलेले होते. मग ॲटम्सपर्यंत कसं जायचं? आधी मासवरून मोल्स फाइंड आउट करायचे. मोल्सवरून मॉलिक्युल्स कसे फाइंड आउट करणार? बाय मल्टिप्लाइंग 6.022 इंटू 10⁻23. कारण आता तुम्हाला कुठला फॉर्म दिलाय? मॉलिक्युलर फॉर्म दिलाय. आधी तुम्हाला किती मॉलिक्युल्स आहेत हे शोधून काढावं लागेल आणि मग तुम्ही ॲटम्सपर्यंत पोचताल. कारण हे मॉलिक्युल्स कुणापासून बनतात? ॲटम्सपासून बनतात. मॉलिक्युल म्हणजेच काय? ग्रुप ऑफ ॲटम्स इन अ फिक्स प्रपोर्शन. ठीक आहे, वेगवेगळ्या एलिमेंटचे हे ॲटम्स असतील. मग जेवढे एका मॉलिक्यूल ड्रॉ करायला, एका मॉलिक्यूलमध्ये किती ॲटम्स आहेत हे रिलेशन कळलं की आपले तुमचे जेवढे मॉलिक्युल्स आले असतील तेवढ्यानी मल्टिप्लाय करा, तुम्हाला टोटल नंबर ऑफ ॲटम्स मिळतील. ओके, मला सांगा कुणाला ह्या क्वेश्चनमध्ये काही डाऊट आहे? कुठली स्टेप समजली नाही? बघा, सुरुवातीला आपण काय केलं? मोल्सवरून मोल्स फाइंड आउट केले. गिवन मास दिलं होतं, गिवन मासवरून आपण मोल्सकडे गेलो. आधी आपण मोल्स फाइंड आउट केले. कसे? बाय डिवायडिंग मोलार मास. एकदा का मोल्स आपल्याला मिळाले की ह्या 2 मोल्सचं कन्व्हर्जन आपण मॉलिक्युल्समध्ये केलंय. कसं केलं मॅडम? आम्ही तुम्हाला शिकवलं होतं बघा मागच्या लेक्चरला 2-3 जे आज नवीन आहेत त्यांच्यासाठी. 1 मोल इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23. ठीक आहे, हे नंबर लक्षात ठेवायचे कारण आता हे नंबरच आपली लाईफ घडवणार आहे. आता स्टडीच आपलं लाईफ घडवणार आहे. त्याच्यामुळं बाकीचे ह्याचे त्याचे इंस्टाग्राम ID, ह्याचा त्याचा नंबर वगैरे हे सगळं विसरून जायचं आणि छान अभ्यासाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं 1 मोल इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23. मग ह्या मोल्सच्या पुढं जर मॉलिक्युल्स असेल तर ह्याला तुम्हाला पुढे काय लिहावं लागणार आहे? मॉलिक्युल्स लिहावं लागणार आहे. मग एवढे मॉलिक्युल्स तुम्हाला मिळाले. मग एका वॉटर मॉलिक्यूलमध्ये 3 ॲटम्स असतात. एवढ्या सगळ्या मॉलिक्युल्समध्ये किती ॲटम्स असतील असा क्वेश्चन आपला होता. ठीक आहे, कुणाला काही डाऊट्स असतील ह्या क्वेश्चनमध्ये क्विकली मला पटकन विचारा. कळालंय सगळ्यांना ते पण सांगा. गिव्ह मी रिस्पॉन्स. येस मॅम. ओके, लेट मी सी कोण कोण आहे. प्रेम, हर्षदा, मॅम. कळालंय? हो. हर्षदा, येस मॅम. शिवराज, शिवराज. ओके, श्रावणी, व्हॉट अबाउट यू? अंडरस्टूड? येस मॅम. ओके ओके ओके, ठीक आहे. सो बघा आता, मग सगळ्यात सुरुवातीला जेव्हा पण क्वेश्चन येईल ना तेव्हा आधी डिसाईड करायचं की तुम्हाला एलिमेंटल फॉर्म दिलाय का मॉलिक्युलर फॉर्म दिलाय. आता मला सगळ्यांनी फक्त, मी इथं काही कंपाऊंड्स लिहिते, ॲटोमिसिटी सांगायची आहे. ॲटोमिसिटी म्हणजे काय? तो मॉलिक्यूल किती ॲटम्सपासून बनलेला आहे.
ठीक आहे, एक मॉलिक्यूल बनवायला किती ॲटम्स लागतात ते. ठीक आहे, आता इथे मी लिहिलं CO2. किती ॲटम्स पासून बनला असेल CO2 हा मॉलिक्यूल? किती ॲटम्स लागतील? 3. येस, करेक्ट. मी जर अजून स्पेसिफिकली विचारलं, कार्बनचे किती ॲटम्स लागतील आणि ऑक्सिजनचे किती ॲटम्स लागतील? ऑक्सिजनचे 2 आणि कार्बनचे येस, करेक्ट. कार्बनचे 1 आणि ऑक्सिजनचे किती असणार आहे? 2. व्हेरी गुड. ठीक आहे, मी आता इथे एक कंपाऊंड लिहितेय. त्या कंपाऊंडचं नाव तुम्हाला सांगता येतंय का बघा, आणि त्या कंपाऊंडमध्ये किती ॲटम्स आहेत ते मला बरोबर मोजून सांगायचे आहेत. काय आहे ह्या कंपाऊंडचं नाव? बोला बोला, आपण शिकलोय. काय म्हणतात ह्याला? कार्बोनियल ग्रुप. दोन्ही साईडनी NH2 ने पकडलंय त्या कार्बोनियल ग्रुपला. काय म्हणतात या कंपाऊंडला? बाळांनो, यू हॅव टू रिवाइज एव्हरी डे. तुम्हाला प्रत्येक दिवशी रिव्हिजन करावी लागणार आहे. केमिस्ट्री इज अ होलाटाईल सब्जेक्ट. हिंट देऊ का? यू वरून स्टार्ट होतंय. आता तरी सांगा काय म्हणतोय ह्याला? युरिया. युरिया दिलेला आहे. युरियाचं हे स्ट्रक्चर आहे. किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत? किती लागतात ते एक हा युरिया ड्रॉ करण्यासाठी? किती ॲटम्स लागले? काउंट करा. 8. येस, करेक्ट. एक नायट्रोजन, हा दुसरा नायट्रोजन, 1 2, कार्बन तिसरा आणि हा ऑक्सिजन चौथा. हे 4. 2 हायड्रोजन इथे, 2 हायड्रोजन इथे. टोटल किती ॲटम्स लागले? 8 ॲटम्स पासून युरिया बनलेला आहे. करेक्ट. आता आपण एक सिमिलर क्वेश्चन पुन्हा एकदा सॉल्व करूयात. बघा, calculate total number of atoms. मी डायरेक्ट टोटल नंबर ऑफ ॲटम्सचे क्वेश्चन का घेते माहिती का? जर त्यांनी तुम्हाला मोल्स दिलं तरी तुम्हाला ते फाइंड आउट करता येईल. त्यांनी तुम्हाला मॉलिक्युल्स विचारलं तरी तुम्हाला फाइंड आउट करता येईल. आणि ॲट द एंड जर त्यांनी अजून डीपमध्ये जाऊन विचारलं, अजून क्वेश्चन लेंदी केला, त्यांनी तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स जरी विचारलं तरी माझ्या स्टुडंटला येईल. म्हणजे तुम्हाला सगळं फाइंड आउट करता येईल. कारण ॲटम्सपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला मोल्स, मॉलिक्युल्स आणि त्यानंतर मग ॲटोमिसिटीनी मल्टिप्लाय करून ॲटम्स फाइंड आउट करावे लागतात. सो आपण डायरेक्टली असे क्वेश्चन्स घेतोय. कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन एक मिनिट, प्रेझेंट इन 88 ग्रॅम ऑफ CO2. ठीक आहे, आता सगळ्यात सुरुवातीला मला एक क्वेश्चन मी जो विचारते त्याचा आन्सर द्या. गिवन इन्फॉर्मेशन कशामध्ये आहे? कशामध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे तुम्हाला? काय? ग्रॅम. करेक्ट, व्हेरी गुड. मग ग्रॅममध्ये जेव्हा जेव्हा इन्फॉर्मेशन दिली जाईल तेव्हा तेव्हा आपल्याला मोल्स फाइंड आउट करावे लागणार. मोल्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मोलार मास पण लागणार आहे. ठीक आहे, माय नेक्स्ट क्वेश्चन इज, हा CO2 एलिमेंटल फॉर्म आहे का मॉलिक्युलर फॉर्म आहे? काय वाटतं? हा एक एलिमेंट आहे पिरियडिक टेबलमध्ये असा अख्खाच्या अख्खा CO2 दिसतो तुम्हाला, का मॉलिक्युलर फॉर्म आहे? ग्रुप ऑफ काय? मॉलिक्युलर. सगळ्यांना हे ओळखता येतंय? बघा बाळांनो, फक्त कार्बन असताना तर हा एलिमेंटल फॉर्म म्हटलं असतं. फक्त ऑक्सिजन इट इज एलिमेंटल फॉर्म, हायड्रोजन एलिमेंटल फॉर्म. हे सगळे काय आहेत? पिरियडिक टेबल मधले एलिमेंट्स आहेत. सोडियम, परत अजून मॅग्नेशियम, इट इज एलिमेंटल फॉर्म. ठीक आहे, आता मी तुम्हाला काय केलंय, वेगवेगळे एलिमेंट्स एकत्र आलेत आणि त्यांच्यापासून एक मॉलिक्यूल दिलेला आहे. मग हा काय आहे? तर मॉलिक्युलर फॉर्म तुम्हाला दिलेला आहे. ओके, ह्या 2 गोष्टी तुम्हाला अंडरस्टूड झाल्या आहेत, ह्या 2 गोष्टी तुम्हाला कळाल्या आहेत. मग काय करणार? मग आता फक्त ॲक्शन. आता आपण ॲक्शन घेणार.
स्टेप्स करायच्या. काय, आता मोल्स फाइंड आउट करणं पहिलं काम आहे, त्याच्यानंतर मग मॉलिक्युल्स, कारण आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म दिलाय, मग मोल्सवरून आपल्याला मॉलिक्युल्स मिळतील आणि मग मॉलिक्युल्सवरून आपल्याला काय मिळणार आहे, ॲटम्स मिळणार आहे. ये फ्लो चार्ट आपके दिल में और दिमाग में हमेशा रहना चाहिए, समझे. मोल्स, मोल्सवरून मॉलिक्युल्स, मॉलिक्युल्सवरून ॲटम्स, आणि त्याच्या आधी पण ग्रॅमवरून मोल्स आपण फाइंड आउट करतोय. ओके, आता बघा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. चला, मोल्स फाइंड आउट करून सांगा. मोलार मास 44 आहे. जर मी तुम्हाला इथे मोलार मास दिलं, मोलार मास 44, व्हॉट इज द युनिट ऑफ मोलार मास, ग्रॅम पर मोल. ओके, मग मोल्सचा आन्सर काय येईल, 88 ग्रॅम डिवाइड बाय काय, बोला. 2 moles. येस, 2 मोल्स इज द करेक्ट आन्सर. आन्सर येईल 2 मोल्स. मोल्स आले, मोल बाबा आलेला आहे. आता काय फाइंड आउट करायचं, नेक्स्ट स्टेप, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. मोल्स आले, Molecule. येस करेक्ट, मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे. काय इक्वेशन असतं बघा, 1 मोल इज इक्वल टू 1 मोल इज इक्वल टू काय असणार आहे, 6.022 इंटू 10⁻23. आता मी याच्या पुढे मॉलिक्युल्स लिहिणार आहे. का बरं मॉलिक्युल्स लिहिणार आहे, कारण मला मॉलिक्युलर फॉर्म दिलेला आहे, ॲटॉमिक फॉर्म नाही आहे, मॉलिक्युलर फॉर्म आहे. मग 2 मोल्स आलेला आहे. मग हे 2 मोल्स इज इक्वल टू किती मॉलिक्युल्स असतील, 2 इंटू 6.022 इंटू 10⁻23. काय मिळणार तुम्हाला, मॉलिक्युल्स. कुणाचे, CO2 चे, कार्बन डायऑक्साइडचे मॉलिक्युल्स. मग किती येतील आन्सर, 12.044 इंटू 10⁻23 एवढे काय आले, मॉलिक्युल्स आलेले आहेत. ओके, आता मॉलिक्युल्स पण फाइंड आउट केले. बघा, जर तुम्हाला हा क्वेश्चन दिला आणि त्यांनी जर मोल्स फाइंड आउट करायला विचारले, तर यू हॅव टू डू ओनली अप टू मोल्स. आपल्याला मोल्स तर फाइंड आउट करता येतातच आहे आता, नो टेन्शन. त्याच्यानंतर तुम्हाला जर त्यांनी विचारलं की 88 ग्रॅममध्ये, इथे विचारलं असतं कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारलं असतं, तर मग तुम्ही कुठपर्यंत थांबला असतात. आत्ता आपण जे मोल्सचं कन्व्हर्जन मॉलिक्युल्समध्ये केलं तिथपर्यंतच आपलं काय आलं असतं, आन्सर आलं असतं. आगे का कुछ भी नहीं करने का. आणि जर त्यांनी तुम्हाला आता ॲटम्सपर्यंत विचारलं असेल, तर मग तर काय, हे तर क्वेश्चन फक्त पटापट तुम्हीच सॉल्व करताल, कारण आपण डायरेक्ट ॲटम्सपर्यंतचा विचार केला आहे. जर ॲटम्स विचारलं तरी पण आपलं आन्सर आलं पाहिजे. ओके, एवढे सगळे मोल्स आहेत. मला सांगा, एक CO2चा मॉलिक्यूल, एका CO2च्या मॉलिक्यूलमध्ये किती ॲटम्स आहेत, लवकर सांगा. किती, 3. येस करेक्ट, एक CO2चा मॉलिक्यूल 3 ॲटम्स पासून बनतोय. किती मॉलिक्युल्स आहेत आपल्याकडं, 12 इंटू अप्रॉक्सिमेटली मी घेतली आहे 12 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स आहेत. मग एवढ्या मॉलिक्युल्समध्ये किती ॲटम्स असतील, म्हणजेच मी काय करणार, 3 मल्टिप्लाय करणार. आन्सर क्या आएगा, 36 इंटू 10⁻23 इतने ॲटम्स होंगे. ओके, गॉट इट, सगळ्यांना कळालाय. सेम टाईपचा मी पुन्हा एकदा क्वेश्चन घेतला आहे, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, तुमच्या ह्या सगळ्या स्टेप्स लक्षात राहण्यासाठी. ठीक आहे, क्लिअर आहे. चला बोला. Yes, ma'am. ओके ओके, ठीक है. और एक क्वेश्चन होमवर्क के लिए, आई थिंक इट इज योर सेकंड होमवर्क. ओके, क्वेश्चन नंबर 2, find out total number of atoms present in
24 ग्रॅम ऑफ O2. ठीक आहे. मोलार मास पण देते मी. एनी वन ऑफ यू कॅन यू टेल मी मोलार मास काय येईल? मोलार मास ऑफ O2. O2चं मोलार मास काय येईल? 32 gram per mole. येस, करेक्ट, व्हेरी गुड. 32 ग्रॅम पर मोल. ओके. आता तुम्हाला मोलार मास दिलेला आहे. O2 काय आहे? एकटा एलिमेंटल फॉर्म आहे का अजून कुणासोबत कंबाईन होऊन मॉलिक्यूल बनलाय? काय आहे? मॉलिक्युलर फॉर्म का एलिमेंटल फॉर्म? सांगा. एकटा ऑक्सिजन आहे का? एकटा एलिमेंट आहे का? एकटा ऑक्सिजन आहे का? नाही, त्याच्यासोबत अजून एक ऑक्सिजन काय झालाय? अटॅच झालेला आहे. मग काय झालं? ग्रुप ऑफ सेम एलिमेंटचे ॲटम. सेम एलिमेंटचे जरी ॲटम असले तरी ॲटमचा ग्रुप झालाय. मग त्यांना काय म्हणणार आपण? O2 काय आहे? सांगा. मॉलिक्यूल. यस, मॉलिक्यूल. करेक्ट. O2 मॉलिक्यूल आहे. मग दिल में और दिमाग में एक ही आना चाहिए. नंबर ऑफ एटम्स पूछा है तो मुझे रेणुका मैम का फ्लो चार्ट यूज करना है. जल्दी से हम यूज करेंगे. क्या करेंगे? सबसे पहले हमें इंफॉर्मेशन दी है ग्राम में. ग्राम की इंफॉर्मेशन हम तुरंत मोलार मास में कन्वर्ट करेंगे बाय डिवाइडिंग मोलार मास. मॅडमने तर आम्हाला मोलार मास पण दिलंय. अरे वा वा वा. तर मग काय येईल? मोल्स येतील. मोल्स आले की मग काय करणार? बाय 6.022 इंटू 23 नी मल्टिप्लाय करणार. आता आम्हाला मॉलिक्युल्स मिळणार. मॉलिक्युल्स मिळाले. एकदा का मॉलिक्युल्स मिळाले की मग पुढं ॲटम्स फाइंड आउट करायचे. मग एक मॉलिक्यूल किती ॲटमपासून बनलाय म्हणजेच ॲटोमिसिटी. ॲटोमिसिटीनी काय करणार? मल्टिप्लाय करून. ॲटोमिसिटीनी मल्टिप्लाय करून आम्हाला काय मिळणार? टोटल नंबर ऑफ ॲटम्स मिळणार. वा वा वा. क्वेश्चन सॉल्व हो जाएगा. ठीक आहे ना? ओके, कळाले? ह्या स्टेप्स तुम्ही फॉलो करायच्या आहेत आणि तुम्हाला आन्सर फाइंड आउट करून मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करायचं आहे. जर कुणाकडे तो नसेल तर प्लीज राईट इट डाऊन. 7447352544. ओके. येस. एक छोटासा क्वेश्चन ह्याच्याच मध्ये. O2 ची ॲटोमिसिटी काय असेल रे? कितीने मल्टिप्लाय करता येते? व्हॉट इज द ॲटोमिसिटी? O2 किती नंबर ऑफ ॲटम्स पासून बनलाय? 2. येस, करेक्ट, व्हेरी गुड. कळालंय सगळ्यांना? अंडरस्टूड आहात? करेक्ट, राइट पाथवर आहात. अप्रोच सही होना चाहिए. कैलकुलेशंस धीरे धीरे प्रैक्टिस के साथ कैलकुलेशंस भी हमारी हो जाएंगी. सबसे पहले तो हमारा अप्रोच करेक्ट होना चाहिए. आता आपण एक नेक्स्ट छोटंसं एक्झाम्पल घेऊयात ह्याच फॉर्म्युल्यावर. हाऊ मेनी grams of methane is there? How many grams of methane is there in 3 moles of methane? बगा, आता क्या किया है? आपको दिया है मोल्स और आपको पूछा है ग्रॅम. क्या करना पड़ेगा? काहीच नाही, इजी आहे. तुम्हाला मोल्स दिलंय. फॉर्मूला तो हमारे पास है ही. फॉर्मूला तो हमें पता है, याद हो गया अब लिखते लिखते ही. काय है फॉर्मूला? मोल्स इज इक्वल टू गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. ओके, गिवन मास अपॉन मोलार मास. मग आम्हाला आता काय विचारलंय?
तर मास विचारलेलं आहे. ग्रॅम, हाऊ मेनी ग्रॅम म्हणजे ग्रॅम किसका यूनिट है, मास का यूनिट है. मास आपको पूछा है, आपको मोल्स दिए है. मोलचा आन्सर तुम्हाला दिलंय. मोलचा आन्सर किती दिलंय तुम्हाला? 3 दिलेला आहे. मोलार मास तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. इक्वेशनला रिअरेंज करा. सांगा बरं, मॅथमॅटिकल लॉजिक आहे. हा मोलार मास, मला मास फाइंड आउट करायचंय, मोलार मास नकोय. मोलार मासला ह्या इज इक्वल टूच्या साईडला घेऊन जायचंय, पलीकडून त्याला ढकलायचंय. मग काय करावं लागेल? मोल्स डिवाइड बाय मोलार मास लिहू का मोल्स गुणिले मोलार मास लिहू? मोल्स गुणिले. येस, करेक्ट. काय येईल मग? मोल्स गुणिले मोलार मास इज इक्वल टू गिवन मास. म्हणजेच ते जे आपल्याला फाइंड आउट करायचंय, आपले ग्रॅम्स आपल्याला मिळतील. ओके, मग मोलचा आन्सर त्यांनी दिलंय क्वेश्चनमध्ये. किती दिलंय मोल? 3 मोल्स. ओके, मोलार मास किती असणार आहे मिथेनचं? सोपं आहे. कार्बनचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं? 12. 4 हायड्रोजन, 12 प्लस 4 किती? 16. युनिट काय असतं मोलार मासचं? ग्रॅम पर मोल. ओके, हे हा ई लिहिला नाही, लिहिला तरी पण चालतो. इज इक्वल टू काय मिळणार? ग्रॅम. आता मला सांगा काय कट होतंय? इथं मोल्स आहेत, इथं मोल इनव्हर्स लिहिलंय, इथं 1 मायनस 1, ह्याची पॉवर 1 आहे, ह्याची पॉवर -1 आहे. 1 मायनस 1 0. मोल मोल कॅन्सल होणार. काय येईल आन्सर? 16 1 16, 16 32, 16 त्रिक 48 ग्रॅम. ग्रॅम मध्ये आन्सर आलं. ग्रॅमच पाहिजे होतं, मासच फाइंड आउट करायला लावलं होतं. आलं का? आलं. सोपं होतं. एक बार हमें फॉर्म्यूला याद हो गया तो हम अननोन थिंग्स फाइंड आउट कर सकते हैं. बघा, इतक्या वेळेस तुम्हाला गिवन मास देत होते, मोलार मासने तुम्ही डिवाइड करत होते आणि मोल्स फाइंड आउट करत होते. आत्ता मी क्वेश्चन फक्त थोडासा चेंज केलाय. काय केलंय बरं? काहीच नाही, इझी आहे. आता मी तुम्हाला मोल्स दिलंय, मोलार मास तर तुम्हाला फाइंड आउट करता येतं. मोल्सचं आणि मोलार मासचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर तुम्हाला काय कळेल? गिवन मास फाइंड आउट करता येईल. ओके, म्हणजेच आपल्याला काय लक्षात येतंय? जर एखादा फॉर्म्युला आपल्याला माहीत असेल तर आपण म्हणजे 2 गोष्टी दिल्या आहेत, तिसरी अननोन गोष्ट आपण फाइंड आउट करू शकतो. फॉर्म्युला फक्त व्यवस्थित रिअरेंज करायचा आहे. मोलार मास इज इक्वल टू के उस साइड जाते टाइम मल्टीप्लाय होगा. ओके, कळालंय हा क्वेश्चन कसा सॉल्व केलाय? बोला, कुणाचे काही डाउट्स वगैरे असतील तर. ठीक आहे, थांबूयात आजच्यासाठी. नेक्स्ट लेक्चर तुमचं 7:45 वाजता चालू होईल. आय होप तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं असेल हे लेक्चर.